नमस्कार मंडळी, बघा किती सुंदर फुगलेल्या आणि खमंग तिखट पुऱ्या तयार होत आहेत. तर आषाढ महिन्यात आवर्जून बनवणारी ही तिखट पुऱ्याची रेसिपी तुम्ही जर एकदा बनवली ना तर घरचे सगळे आवडीने खातील. तर मी यामध्ये फक्त गव्हाचं पीठ न वापरता एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे, ज्यामुळे जे आपल्या पुऱ्या आहे ना बराच वेळ खुसखुशीत राहतात. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर तिखट पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी चना डाळीचं पीठ. तर आता यामध्ये आपण एक पेस्ट पण टाकणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरं आणि थोडी कोथिंबीर. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बारीक वाटून घेतलेला पेस्ट आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली ना, त्यामुळे खूप छान चव येते आपल्या पुऱ्यांना. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 टेबलस्पून तीळ आणि अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे. चवीनुसार तिखट, तर आपण आधीच मिरच्या टाकलेल्या आहे यामध्ये, म्हणून मी तिखट थोडं कमीच घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घाला यामध्ये. अर्धा टेबलस्पून हळद आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे. आणि मी थोडी इथे कस्तुरी मेथी पण घालते आहे. कस्तुरी मेथीमुळे खूप छान चव येते पुऱ्यांना. आता आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि थोडं 2 टेबलस्पून कच्चं तेल सुद्धा घालते. तेलामुळे पण पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात आणि पीठ पण मळायला सोपं जातं, म्हणून थोडं कच्चं तेल घालायचं आपल्याला यामध्ये. हे सर्व छान असं एकजीव करून झालं की आपल्याला ताक किंवा दह्याने हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर मी इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. मी इथे ताक घेतलेला आहे आणि ताकनेच हे पीठ छान असं मळून घेतलं आहे. तर ताकमुळे काय होतं ना, ताक किंवा दह्यामुळे आपल्या पुऱ्या जास्ती तेलकट होत नाही आणि बराच वेळ छान खुसखुशीत राहतात आणि चवीलाही खूप छान लागतात. म्हणून आपल्याला इथे ताक किंवा दह्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला पीठ एकदम घट्टही नाही आणि सैली नाही मळायचं आहे. आपल्याला थोडं मऊसूद असं पीठ मळायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं मळून घ्यायचं. तर थोडं तेल लावून मी याला आता परत एकदा मळून घेते. तर आपलं पीठ छान असं व्यवस्थित मळून झालं की आपल्याला हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित सेट होईल. आता 10 मिनिट झालेले आहे आणि आपलं जे पीठ आहे ते छान सेट झालेलं आहे. आता परत एकदा हाताने छान असं मळून घेते आणि आता आपल्याला हाताला तेल लावून याचे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. तर आपल्या आवडीनुसार आपल्याला छोट्या किंवा मोठ्या पुऱ्या करायच्या असतील तर त्याप्रमाणे आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर इथे आपले सर्व गोळे तयार झालेले आहे. आता आपण एक एक करून याच्या पुऱ्या लाटून घेऊया. एक साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया. तर मी ते अगदी थोडं पीठ लावून पुऱ्या लाटून घेते. तर आपल्याला पुऱ्या एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही लाटायच्या आहे. आपल्याला एकदम मीडियम अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत होतील आणि छान फुगतील पण. तर आपल्याला एकदम आपण जर पातळ पुरी लाटली ना ते खूप कडक होते, म्हणून आपल्याला एकदम पातळ पण नाही लाटायची आणि एकदम जाड लाटली तर ते आतून कच्चीच असते, शिजायला वेळ घेते, म्हणून आपल्याला जास्त जाड पण नाही लाटायची आहे. आपल्याला मीडियम अशाच पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर मी इथे एकाच वेळी सर्व पुऱ्या लाटून घेते आहे, म्हणजे आपल्याला ते तळायला पण बरं पडतं.
तर इथे आपल्या सर्व पुऱ्या छान अशा लाटून झालेल्या आहे आणि ते तेलही गरम झालेलं आहे. आता आपल्याला एक एक करून सर्व पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या तळताना ना आपल्याला हलका दाबून घ्यायचं आहे, म्हणजे त्या पुऱ्या छान फुगतात. बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोनही साईडने छान सोनेरी रंग येईपर्यंत पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहे. तर बघा किती छान टम्म फुगलेली आहे आपली पुरी. तर आता अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. हलक्या हाताने दाबून छान अशा तळून घ्यायच्या आहे. तर गरमागरम आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या तयार आहे. तुम्ही या तिखट पुऱ्या लोणच्यासोबत, दहीसोबत, चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खूप छान लागतात चवीला, अप्रतिम लागतात चवीला. तर आषाढ महिन्यात तिखट पुऱ्या आवर्जून केल्या जातात. तर माझ्या पद्धतीने एकदा या तिखट पुऱ्या नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मंडळी, तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरता, म्हणून लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे अशा सोप्या, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीजचं अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. तर मंडळी, माझ्या पद्धतीने तिखट पुऱ्या एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.